नमस्कार, मी ज्योतिष योगेश पराकर बनगे. आज आपण पॉझिटिव्ह न्यूज तर्फे दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच उत्तम असा नक्षत्र उपाय बघणार आहोत. तर व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायास नमन करून, दत्त महाराजांना वंदन करून, तसे नक्षत्र बाबा पंचांग देवतांना नमन करून आज आपण दैनिक पंचांग बघूया. दैनिक पंचांग श्री शालिवाहन शके 1947 विश्वावसु नाम संवत्सर चौदा विक्रम संवत 2081-82 दक्षिणायन हेमंत ऋतू असून मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष तसेच आज सफला एकादशी असून आजचा वार सोमवार ते इंग्रजी दिनांक ही 15/12/2025 ही आहे. आज मंगळाचे चित्र आहे, नक्षत्र असून योग हा शोभन आहे. तर दिवाकरण पव तर रात्रोकरण बाल हे आहे. चंद्र आज तुळ या राशीत आहे. तर या सर्व पंचांगाचा नेमके आजच्या राशी भविष्यावर काय परिणाम आहे त्याचा आपण विचार करूया. तर सगळ्यात प्रथम बघूया मेष राशी. मेष राशीला काय आहे, तर आज त्यांचा चर हा स्वभाव आहे. सतत मार्गक्रमण करण्याची त्यांची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीमुळे आज ते अवघड अशा प्रसंगांवर मात करणार आहेत. ते सहज ते पार करून जाणार आहेत आणि आज त्यांचा दिवस आज छान आणि सुंदर जाणार आहे. वृषभ राशीचा विचार केला तर आज आपल्या मुलांबद्दल जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते घेण्याचा दिवस आहे. प्रेमी युगुलांसाठी देखील आज खूप छान दिवस आहे. आर्थिक स्थैर्य तुम्हाला आज प्राप्त होणार आहे. मिथुन राशीचा विचार केला तर आज आपल्या हातून आध्यात्मिक कार्य घडणार आहे. स्त्रियांसाठी आज लाभाचा दिवस असून विद्यार्थ्यांसाठी हा आज अभ्यासाचा आणि थोडासा कष्टपूर्ण त्यांच्या दृष्टिकोनातून असा दिवस आहे. आज प्रवासही घडेल आणि आरोग्यही तुमचं छान असणार आहे. कर्क राशीचा विचार केला तर आज आपले चर स्वभावामुळे मानसिक ताणतणावातून आपण मार्ग काढाल. तर मार्ग जरी काढाल तरी पण त्यासाठी लागणारी जी मेहनत आहे ती तुम्हाला आज करावीच लागणार आहे. बऱ्याच लोकांचं काय असतं की ज्योतिषाने सांगितले मार्ग काढाल, पण प्रयत्न नाही केले तर मार्ग कसा निघेल. तर त्या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष द्या. सिंह राशीचा विचार केला तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप छान आहे, पण आपल्या वाणीवर आज आपण ताबा ठेवा. जो आपला रागेट स्वभाव आहे त्याच्यावर थोडासा कंट्रोल ठेवा आणि इतर लोक दुखावणार नाही याचा विचार करा. आज प्रेमामध्ये तुम्हाला काही थोडेफार गोड सरप्राईज मिळू शकतील. आरोग्यासंदर्भात तुमच्या थोड्याशा कुरबुरी होऊ शकतील. चांगले छोटे असे प्रवास आज तुमच्या बद्दल घडू शकतील, याचा विचार तुम्ही घ्या. कन्या राशीचा विचार केला तर आजचा दिवस आपल्याला वाहन खरेदीचा योग देणार आहे. कोणत्याही ऑफिसमधले जर काही काम बाकी असेल तर ते निश्चितपणे पूर्ण करा, नाहीतर तेच काम पुढे राहून तुम्हाला त्रासदायक असू शकेल. प्रेमामध्ये आजचा दिवस आपल्यासाठी काहीतरी खुशखबर देणार आहे. कपलचा विचार केला, पती पत्नीचा विचार केला तर आज सरप्राईज देण्याचा आजचा दिवस आहे. आर्थिक याच्यासाठी आज तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये आज तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता. आरोग्य आज तुमचं अतिशय उत्तम असं राहणार आहे. तुळ राशीचा विचार केला तर आज आपण हॉटेलमध्ये रस्त्यावरील बाहेरचे पदार्थ खाऊ नका. आज पोटाचे विकार होण्याचे तुमचे थोडेसे चान्सेस आहेत. आर्थिक स्थितीमध्ये काही जे काही डाऊनफॉल एवढे दिवस आलेले आहेत त्याला थोडीशी स्टॅबिलिटी आज मिळणार आहे. त्याचबरोबर प्रेमासंदर्भात विचार केला तर जे काही तुटलेले काही संबंध होते त्या जोडण्यासाठीचा काही प्रसंग तुमच्या आजूबाजूला घडू शकता. आरोग्य तुमचं आज उत्तम असणार आहे. बाकीचा दिवस अतिशय छान आणि उत्तम असणार आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर आज आपल्याला मित्रांपासून लाभ होणार आहे. आज तुमच्या राशीला अतिशय उत्तम असा दिवस आहे, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या. आणि बॉन्ड रूल हा जो तुमचा एक स्लोगन आहे तो पण तुम्ही आज मार्ग याच्यात आणा, तुमच्या कार्यसिद्धीमध्ये आणा आणि तुमचा दिवस यथोचित पार पाडा. त्याचबरोबर धनु राशीचा विचार केला तर आज जो तुमचा योग आहे तो खूप छान आहे. आजची जी एकादशी आहे ती तुम्हाला खूप फायदेशीर ठरणारी आहे. तर आज तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगलं प्राप्त होणार आहे. आर्थिक स्थैर्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर चांगल्या लांबच्या प्रवासाचे योग देखील आज तुमचे परदेश गमनाचे योग देखील आज चार्ज होणार आहेत. तर त्याचाही तुम्ही आज फायदा घ्या. मकर राशीचा विचार केला तर आज आपले मनोबल जरा कमी असेल, पण आपल्या निष्ठेने व सातत्याने काम करण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीने आज तुम्ही त्यावर मात करून आज त्या पद्धतीने तुम्ही काम कराल की तुमचं लोकांमध्ये नावलौकिक वाढेल, घरामध्ये तुमच्या शब्दाला किंमत येईल आणि तुमचं आत्मबल देखील आज नक्की वाढेल. कुंभ राशीचा विचार केला तर आज आपल्याला अचानक धनलाभ होण्यासाठीची परिस्थिती आज निर्माण होणार आहे. श्री शनी महाराजांची आज आपल्यावर नक्की कृपा असणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन आज तुम्ही तुमचे जे काही बिघडलेली आर्थिक घडी आहे, जे काय तुम्हाला वाढलेलं थोडंफार जे आरोग्यासंदर्भात विचार केला तर वाढलेलं जे काही वजन आहे त्याचं काहीतरी चांगलं करावं यासाठी निश्चित तुम्ही आज काहीतरी करू शकता. मीन राशीचा विचार केला तर आज आर्थिक निर्णय तुम्ही चांगले घ्याल. कौटुंबिक आरोग्य आज तुम्ही चांगलं छान असं हाताळाल. सुंदर असा आजचा तुमचा दिवस जाईल. प्रेमी युगुलांचा जर विचार केला तर आज जे काही संबंध आहे तुमचे संवादात्मक छान असे पुढे सरकतील.
आर्थिक बाबतीत तर चांगला तुम्ही निर्णय घेणारच आहात. प्रवास देखील आज तुमचा घडू शकतो. तर हे झालं 12 राशींचं भविष्य. तर त्याच पद्धतीने आपण जे दुसरा सेगमेंट बघतो शुभमुहूर्त. तर शुभमुहूर्त आज पहिला मुहूर्त वगैरे अमृत मुहूर्त 7:02 ते 8:22 शुभमुहूर्त आहे 9:42 ते 11:02 चरमुहूर्त आहे 13:42 ते 15:02 लाभ मुहूर्त 15:02 ते 16:22 अमृत मुहूर्त 16:22 ते 17:43 राहू काळ आहे सकाळी 7:30 ते 9. शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत, राहू काळात शुभ कर्म टाळावेत. एवढा एकच नियम लक्षात ठेवा. शुभ रंग आहे लाल आणि सफेद किंवा पांढरा. शुभ अंक आहे 1, 2 आणि 3. शुभ रत्न आहे पोवळा काळरूप. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठले रत्न धारण करू नका. कदाचित ते तुम्हाला नुकसानकारक किंवा अपायकारक देखील आयुष्यात घडू शकेल. त्यामुळे कुंडलीचं मार्गदर्शन तुम्ही निश्चित घ्या. आज जन्माला आलेलं बाळ हे धाडसी, पराक्रमी, हुशार आणि समतोल असं व्यक्तिमत्व असणार आहे. त्याचबरोबर आज आपण जो उपायाचं सेगमेंट बघतो त्यामध्ये चित्रा नक्षत्र. तर चित्रा नक्षत्रात ज्याचा जन्म चित्रा नक्षत्रावर झालाय त्याने हे 2 उपाय करावे. त्यातला पहिला उपाय आहे लाल वस्तूंचे दान देणे. म्हणजे वस्त्र असतील, काही पदार्थ असतील, इमारती लाल असतात, बरेच लाडू लाल असतात, त्याच पद्धतीने काही लाल वस्त्र असतील तर ते लोकांना दान द्यावीत किंवा मंगळाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावी. हाही त्या पाठीमागे ह्या वस्तू तिथे दान कराव्यात मंदिरामध्ये. त्यानंतर दुसरा उपाय आहे श्री हनुमान मंदिरात विविध रंगांची फुलं व्हावीत. तर मारुतीरायाजवळ जाऊन विविध रंगाची फुलं व्हावीत. जो शेंदूर आहे तो शेंदूर तिथे व्हावा. त्याने तुमच्या नक्षत्राला निश्चित असं बळ मिळणार आहे. आता हे झालं दैनिक पंचांग, राशी भविष्य, त्याचबरोबर उपाय, शुभ मुहूर्त, राहू काळ आणि तुमचे अंक वगैरे. तर ह्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला इतर काही स्पिरिच्युअल माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या संदर्भात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. तसेच तुमच्या घरामध्ये सातत्याने वादविवाद होत असतील, आई वडिलांमध्ये, मुलांमध्ये पटत नसेल, सून सासऱ्यांमध्ये पटत नसेल, घरामध्ये वारंवार असे भांडणांचे प्रसंग येत असतील, संतती होत नसेल, वैवाहिक खूप समस्या असतील, त्याचबरोबर इतरही काही बाबी असतील की तुम्हाला त्या घरामध्ये गेल्यापासून काही निगेटिव्ह वाटतंय, त्या घरामध्ये आल्यापासून तुम्हाला काही रिझल्ट जसे पाहिजे तसे मिळत नाहीयेत, तर किंवा तुम्ही एखादा मोबाईल नंबर घेतलाय आणि तो नंबर घेतल्यापासून तुमचा जरा जो आलेख आहे यशाचा तो खाली खाली जातोय, एखादी गाडी घेतली त्यानंतर काही यशाचा आलेख खाली जातो, तो व्हेकल नंबर सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो. तर आम्ही तुम्हाला ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि त्याचबरोबर अंकशास्त्र, न्यूमरोलॉजी ह्याचं आम्ही 100% तुम्हाला अचूक असं मार्गदर्शन करू. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला एकच प्रयत्न करायचा, जो खाली दिलेला जो नंबर आहे स्क्रोल होणारा त्या नंबरवर तुम्ही आम्हाला फोन करा. त्याचबरोबर आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे यावर येणारे जे अनेक व्हिडिओ आहेत तेही तुम्ही बघा आणि आमचे जे व्हिडिओ आहेत, आमचं जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि ज्या तुम्हाला आवश्यक आहेत वाटतायत त्या तुम्ही नक्की कमेंट करा. आम्ही त्याचा तुम्हाला निश्चित रिप्लाय देऊ. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.